आज पाणीपुरी बनवायचा योग आला तर चला म्हटलं की तुम्हालाही दाखवूया पाणीपुरी। आणि आज आमच्याकडे सगळ्यांनी आग्रह केला की छान अशी पाणीपुरी तयार करायची। चला तर जास्त वेळ न घेता आज मी पाणीपुरी बनवणार आहे। चला बघूया मग। नमस्कार मंडळी, मी तृप्ती तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर कुक विथ तृप्तीमध्ये। तर आज सगळ्यांना आवडेल आणि म्हणजे म्हणतात ना की लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा पदार्थ मी आज तयार करणार आहे आणि ती आपल्या सर्वांची फेवरेट आहे पाणीपुरी। नाव सुटल्यावर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना। ती अर्धा किलो सफेद वाटाणा भिजत घातलेला आहे। ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की 15 ते 18 माणसांचा हा रगडा मी तयार करणार आहे। तर त्यासाठी मी अर्धा किलो रगडा वाटाणे भिजत घातलेले आहेत, कारण की आमच्याकडे रगडा खूप आवडतो। तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता। तर रगडासाठी आपण जे वाटाणे भिजवलेले होते तर आता आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे। आता आपण कुकर गॅसवर ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी हे वाटाणे टाकते। ओके, टाकूया त्याच्यामध्ये। आणि मी हा एक बटाटा तुकडे करून त्याच्यामध्ये मी टाकते आणि 1 ग्लास पाणी आणि चवीपुरती मीठ। आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं वरून, बस एक अर्धा चमचा। आणि आता आपण ह्याच्या 5 ते 6 शिट्या चांगल्या करायच्या आहेत। पाणी तयार करायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे 1 जुडी, आणि हा 10 रुपये प्रमाणे एक छोटीशी जुडी मी पुदिना घेतला आहे। आणि ह्याच्यामध्ये मी हे 5-6 मिरच्या, तिखट तुमच्याप्रमाणे, मला एवढ्याच तिखट हवं आहे तर मी ह्या 4-5 मिरच्या टाकल्या आहेत आणि त्यात आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर आपलं वाटून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून आपण ते आपल्याला हवं तसं आपण बनवून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला टाकला आहे 2 चमचे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे झाकण ठेवून ह्याला 2 तास ह्याच्यामध्ये तो पाणीपुरी मसाला आणि मीठ आहे ते चांगलं मुरून द्यायचं आहे, कारण की जेणेकरून आहे ना आपल्या पाण्याला चांगली टेस्ट येते। आणि पाणीपुरी म्हटलं की त्या पाण्याला टेस्ट हवीच। तर आता आपण हे 2 तास आपण चांगलं मुरून देऊया। तो कुकर थंड झालेला आहे। आता आपण बघूया आपला रगडा छान असा शिजला आहे। हे बघा, तसा हवा तसा असा छान असा रगडा आपला शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा पाणीपुरी, 1 छोटा चमचा पाणीपुरी मसाला टाकायचा आहे। आणि सगळं आपण मिक्स करून एकदा स्मॅश करून घेऊया। छान असा आपला रगडा तयार झालेला आहे। तर आपली पाणीपुरी तयार झाली आहे। मस्त अशी पुऱ्या, आपला रगडा एकदम परफेक्ट हवा तसा झालेला आहे। ही आपली गोड खजूरची चटणी आणि हे आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी झालेलं आहे। आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे। तुम्ही घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुमची डिश कशी झालेली आहे। आणि जर तुम्हाला माझी डिश आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।